हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे 15 यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आहे डे 4। चलो आजच्या दिवसाची सुरुवात करूयात। पिल्लं तर सकाळीच गेलेले स्कूलला। आत्ता वाजलेले आहे 10। एवढ्या वेळात मी काय केलं तर तुम्हाला सांगणार आहे, पण थोड्या दिवसांनी सांगणार आहे की मी कुठे जाते आणि काय करते ते। सो चलो आज कंटिन्यू करूयात। तर शेट गेलेत आंघोळीला। मस्तपैकी झाडू वगैरे तर झालेलं आहे माझा, कारण ब्लॉग शूट करायचं लक्षात येत नाही। थोडंसं ट्राय करते अशी। कसला घाण अवतार झाला आहे, तेलकट टू मच बॅड। तुमचं होतं का असं की माझं तर होतं? काय होतं ॲक्च्युअलमध्ये सांगते। ॲक्च्युअल हा शब्द माझ्या तोंडात खूप वेळा, तर तुम्ही म्हणाल की सारखं का बोलते, तर खरंच सांगते तर खूप वेळा म्हणजे मला ती सवयच आहे। तर माझ्या केसांना मी ॲक्च्युअली तेल लावत नाही, ते ॲटोमॅटिक येतं। तुमचं होतं का असं? माझं तर होतं। ॲटोमॅटिक म्हणजे म्हणण्यापेक्षा 2 दिवस हेअर वॉश केला ना, आफ्टर 2 डेजने मी हेअर वॉश करते। 2 दिवसाच्या पलीकडे तिसऱ्या दिवशी हेअर वॉश केला नाही। आज थर्ड डे पण नाही म्हणता येणार, सॅटर्डेला केला होता। सॅटर्डे संडे, आज मंडे, हां बरोबर थर्ड डे म्हणजे सॅटर्डे एकच दिवसमध्ये गेला। तर इतकं सारं तेल आलेलं आहे केसांवरती, तुम्ही बघू शकता। आणि इतकं ऑइली होतात केस, तर केस ऑइली झाला, त्यात गरमी प्लस तो मला असं वाटतं कधी आज वॉश नाही केले मी, सो उद्या करेल। तर तुमचं होतं का? माझं तर लगेच होतं, म्हणजे केसांना ऑटोमॅटिक तेल सुटतं, तेल येतं। मी त्यात बिलकुल तेल वगैरे लावत नाही, ते ॲटोमॅटिक होतं। सो जस्ट मी आले घरी, म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करूयात। आपण चॅलेंज केले स्वतःच्या मनाला, मी तुम्हाला नाही केलं, मी माझ्या मनाला केलं की 100 डेजचं चॅलेंज केले की मी डेली ब्लॉग स्टार्ट करणार, की माझ्या मनाला सवय लागू दे की मी करू शकते, मी डेली हे करू शकते। मी फक्त कंटेंट काय शोधायचं हा विचार करत बराच दिवस होते, पण कंटेंट ॲटोमॅटिक भेटतात। सो चलो म्हटलं करूया डेली ब्लॉग चॅलेंज। तुम्हाला आवडत नाही का माझे ब्लॉग, ते पण सांगा। चलो करते आता। सकाळी पीठ मळून ठेवले टिफिनसाठी मुलांच्या। सो आत्ता मी घेते चपाती करायला। माझी चपाती एकदा झाली ना सकाळी की बिलकुल टेन्शन राहत नाही, दिवसभरात काय करायचं काय नाही असा विचार येतो। सो मी चपाती करते, आणि चपाती झाल्यानंतर भाजी झालेली बटाट्याची गेली होती, बघू दुसरी काय करता येत असेल तर। आणि थोडंसं चलो कंटिन्यू करा, मी जरा आता करून येते। काय होतं ॲक्च्युअलमध्ये म्हणजे केस बघा ना किती तेलकट झाले, त्यामुळे चेहरा पण असं मस्त ऑइली वाटतंय। पिंपल्स टू मच आलेत, बघू शकता। जाऊ दे, होतं असो, तुम्हाला पण असत असेल। किती सुंदर दिसायचा प्रयत्न केला, किती छान दिसायचा प्रयत्न केला, तर काय ना काही कुठे ना कुठे किडे होतच राहतात लाईफमध्ये। सो ते झालेच पाहिजे, आणि किडे झाल्याशिवाय तर काही होत पण नाही लाईफमध्ये। काहीतरी हे करायचं असेल ना, काही नाही काही करायला गेलो ना, काही ना काही घडतं, वेगळंच घडतं। तुमचं घडतं की मला माहीत नाही, सांगा घडत असेल तर। माझं घडतं, म्हणजे जे करायला जाते त्याच्या अपोजिट, त्याच्या वेगळंच घडतं। चलो कंटिन्यू माझी बडबड तुम्हाला आता 100 डेज ऐकावीच लागेल, आणि ज्याला ऐकायला आवडेल त्यांनी मला मेसेज करा। सो बाय बाय, करू कंटिन्यू। काय अवतार या। तर गाईज या मस्तपैकी मी केली आहे चपाती, छान नाश्त्याला, म्हणजे भाजी पण आहे पण मला ती भाजी नाही आवडत। तर सगळ्यात फेवरेट तुमचं पण असेल मला असं वाटतं, छान चपाती मस्तपैकी। सो छान ही चपाती मी आता खाते आहे। एकदा सकाळी नाश्ता झाला की टेन्शन नाही राहत दुपारपर्यंत, म्हणजे कामं करायला पण इझी जातात। सो तुमच्या इकडे फेवरेट चपाती भाजी, सॉरी चपाती आणि चहा फेवरेट। सो मला तर फार आवडतं चपाती चहा। इमर्जन्सी काय नसेल तर सगळ्यात भारी आणि बेस्टवाला नाश्ता चपाती चहा, पण मी नाही रोज नाही करत, कधीतरी आज वाटलं करावं। सो मग चपाती चहा मस्तपैकी नाश्ता करते, या तुम्ही पण करायला। इकडे मी काल जे तूप काढलं होतं ना, तर ते तूप मी डब्यामध्ये भरूनच ठेवलं नव्हतं, कारण डब्बा घासायचा होता। सो काल घासला होता आणि तो सुकला नव्हता, त्यामुळे मी काल त्याला डब्यामध्ये भरूनच ठेवलं होतं। आज डब्बा पुसून वगैरे घेतला, चलो म्हटलं ते तूप जण ठेवून घ्यावं म्हटलं, आणि ते गेलं होतं पूर्ण गोटून। पुन्हा मग ते गॅसवर थोडं वितळलं, आणि त्यानंतर ते डब्यामध्ये मी ओतून घेतलं। आणि बघू शकता इतका सारा मोठा लोण्याचा गोळा, त्यातला तूप बघा किती छोटंसं, इतकं खूप कमी निघालं, असंच असतं। सो अशा प्रकारे तूपही भरून ठेवलं, आणि पातेलं घासायला टाकलं, आणि डब्बा बघू शकता तुम्ही। डब्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की किती सारं तूप निघालं एवढ्या मोठ्या लोण्याच्या गोळ्याचं, इतकेच भेटले बघा। आता चलो हा डब्बा पॅक करून ठेवते, आणि पुढची कामं काय ते बघते। चलो नाश्ता वगैरे झालाय, आता ही सगळी किचन क्लिनिंग जी तुम्हाला मी दाखवू शकत नाही, कारण ती माझी रोजचीच असते आणि तुमची रोजची असते, सो तुम्हाला माहिती आहे। सो किचन क्लिनिंग हा मस्ट आणि फेवरेट मुद्दा आहे आपल्या सगळ्यांचाच, लेडीजचा। सो ते बघण्यात बोर होण्यापेक्षा वेगळं काहीतरी दाखवते। आता मी फर्स्ट क्लिनिंग करून घेते, चलो कंटिन्यू करा।
हा, पहिली गोष्ट मी तुम्हाला हे सांगणार आहे, तुम्ही ब्लॉग स्किप करत जाऊ नका आणि हे करत जाऊ नका की पुढे पुढे ढकलत जाऊ नका, पूर्ण शेवटपर्यंत बघायचा. मध्ये कुठेतरी काहीतरी ट्विस्ट असू शकतो ब्लॉग मध्ये, सो तुम्ही तो कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चलो कंटिन्यू, हे सांगायचं होतं. माझी ड्युटी, सगळ्याच लेडीजला ही ड्युटी असते. तुम्हाला असते की नाही? सगळ्याच लेडीजला असते. जेंट्स सोडले तर, काही जेंट्स पण चांगले असतात, ते करतात बरं का, ह्यांना मदत, लेडीजला मदत करतात. सो करते क्लिनिंग, बोलूयात आपण नंतर. भांडी घासणं दाखवणं तुम्हाला काही एवढं हे नाही, तुम्ही पण मी पण घासते, सो मी पण घासते. सगळ्यांच्या नशिबाला ते आहेच शेवटपर्यंत, चूल मूल आणि सगळं काही. तर खूप दिवस झालं तो फॅन तुम्ही बघू शकता की व्हाईट फॅन हॉलमध्ये कधी बसू नका. मी बसून चुकी केली असं मला वाटायला लागले आता. म्हणजे खूप दिवस झालं बसवलेला, आधीचाच आहे. आधी माझा तिथे ब्राऊन होता, तो थोडासा माझ्याच अशी पुसापुशी करून वाकण्यात आली, त्याची पाती स्वतःच फिरत नव्हता. सो व्हाईट फॅन होता घरामध्ये, सो तो बसवला आणि तुम्ही बघू शकता आठवड्याला का होईना इतकी घाण सारी पसरलेली असते, त्याच्यावरती बसलेली असते. सो कोणाला वाटेल की क्लीन करतात की नाही करतात, पण काय करणार, तारेवरची कसरत केली कशी तरी, चढले, माझा पार्टनरला घेऊन चढले फायनली वरती आणि पुसून घेतलं. जेवढा जोरला होता येईल तेवढं, पण हळूहळू पुसत होते, कारण की पाती वाकली तर शेट घरी आल्यावर परत म्हणजे तू नाही ते उद्योग करते, त्यांना काय जाते, क्लिनिंग करते हे महत्त्वाचं ना. सो अशा प्रकारे थोडंफार क्लीन केलं आणि पुन्हा वरती चढले. पार्टनर मी तुम्हाला शेवट दाखवते, माझं पार्टनर कोण आहे ते. आणि त्याच्यानंतर परत थोडं थोडं पुसून घेतलं, जेवढं जमलं तेवढं क्लीन करून घेतलं. घाण दिसण्यापेक्षा थोडंसं क्लीन केलं हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. तर बघा अशा प्रकारे क्लीन करून घेतलेलं आहे. आणि हा माझा पार्टनर आहे की जो माझ्यासोबत असते बघा. तर मी आज तुमच्यासमोर एक आणणार आहे फेस मास्क. म्हणजे कसं की मी घरच्या घरीच तो यूज करते, म्हणजे एकदा दोनदा ट्राय केला आहे, तो मी कोणाला शेअर केला नाही आहे. तर मला रिझल्ट वाटतो त्याचा चांगला. बाहेरून फेस मास्क करण्यापेक्षा आपण घरच्या घरीच, आता तुम्ही बघू शकता, आता मला फार पिंपल्स आलेले, मी बऱ्याच दिवस यूज केला नाही. आणि खरी गोष्ट म्हणजे हे पिंपल्स आणि हे तर येतातच, पण जे आपण आता उन्हामध्ये जातो वगैरे, खूप सारा टॅन होतो. आपण म्हणतो टॅन होत नाही वगैरे, ऊन लागलं तरी इतकं नाही, पण खूप सारा टॅन आपल्या स्किनवरती जमा झालेला असतो. त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे घरच्या घरी सगळ्यात बेस्ट, आणि यूज करू शकता तुम्ही, कोणीही यूज करू शकता, कोणीही घरच्या घरी बनवू शकता असा फेस मास्क आहे. की कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते, काय काय घ्यायचं आणि कसं करायचं. चलो स्टार्ट करूयात. कारण जो काही टॅन असेल ना आपला, तो सगळा काही, म्हणजे चेहरा बघू शकता तुम्ही माझा आत्ता, आणि मी फेस मास्क लावल्यानंतर बिफोर आफ्टर मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर आपण इकडे घेतलेले चणा पीठ, आणि इकडे घेतलेले गव्हाचं पीठ, आणि इकडे आपलं मस्त बीटरूट, म्हणजे आपलं इथे मी बीटचे छोटे छोटे काप केले आणि ते मिक्सरमध्ये काढले, लाईटली पाणी टाकलं आणि त्याचं एवढं सारं मिश्रण तयार झालेलं आहे बीट ज्यूसचं. इकडे आपण घेतलेले चणा पीठ, इकडे गव्हाचं पीठ, आणि इथं घेतलेले आपण की बीटरूटचा ज्यूस घेतलेला आहे, जो मी बनवलेला आहे. तुम्ही पण बनवू शकता. आणि त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला प्रोसेस काय आहे. 1 चमचा आपण घ्यायचा आहे चणा पीठ, थोडं साधून घेते, चमचा छोटा आहे माझा. आणि 1 चमचा घ्यायचं आहे गव्हाचं पीठ, मस्त मिक्स करून घ्या. त्यामध्ये टाकायचं आपण केलेला हा बीटरूट. अशा पद्धतीने जेवढं पाहिजे तेवढं बीटरूटचं ज्यूस आपण त्यामध्ये मिक्स करत राहायचं, जोपर्यंत कन्सिस्टन्सी आपल्याला वाटेल तशी आपली फेसला लावता येईल असं व्यवस्थित झाली पाहिजे. मग तुम्ही बघू शकता मी कशी झाली, आणि स्पूनमधून पण दाखवते मी तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी झाली आहे. अशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता. आणि त्यानंतर आपला फेस मास्क रेडी झालेला आहे, तो आपण चेहऱ्यावरती लावू शकता. तर आता आपण मस्तपैकी हा बनवलेला आहे मिक्सचर, तुम्ही बघितलं असेल की कसं बनवलं आहे. तर आपण ते आता चेहऱ्याला लावायचं आहे. म्हणजे कसं लावायचं ते सांगते तुम्हाला आधी. तर चेहऱ्यावरती मेकअप असेल, काही असेल, साधी पावडर असेल किंवा मॉइश्चर असेल किंवा सनस्क्रीम असतील, लिपस्टिक असेल किंवा वॅसलिन असेल, तर सगळं फर्स्ट रिमूव्ह करायचं आहे. आफ्टर दॅट तो मास्क लावायचा आहे. तो मी पहिला रिमूव्ह करून येते, मी क्लीन केलेलंच आहे, तरी पण एकदा वॉश करून येते वेट. बघू शकता मी सगळं क्लीन केलेलं आहे, मस्त पुसून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आपले हेअर जे आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा जे आपले केस आहेत ते प्रॉपर बांधून घ्यायचे आहेत, म्हणजे की जेणेकरून ते आपण लावताना पुढे पुढे येऊ नयेत. सो असे मस्तपैकी हेअर
पॅक करून घ्या रबरने. तर बघू शकता माझी स्किन. तर ते आपण लावायला स्टार्ट करूया. चल. वाव किती सॉफ्ट आहे. म्हणजे डोळ्याच्या आजूबाजूला लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण हे घरगुती उपाय आहे. आणि असं बाहेरच्या क्रीम वगैरे लावायच्या फेस मास्क म्हणून, पण काय होतं मग त्याने डोळ्याच्या आजूबाजूला लावायला खूप प्रॉब्लेम, म्हणजे काही होऊ शकतं वगैरे असा त्या भीती असते. पण हे आपलं घरगुती आहे त्यामुळे तुम्ही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळा टॅन वगैरे रिमूव्ह होऊन जातो. शक्यतो आता गरमीच्या वेळेस कसं आपण बाहेर जास्त पडतो, कोणी स्टॉल बांधतं नाही बांधतं, सो आपण इमर्जन्सी कधी बाहेर पडलो तर असेच पडतो. तर त्यासाठी हा मास्क आहे. पिंपल्स वगैरे याचे डाग वगैरे असतील, म्हणजे एकदा लावून तुम्ही म्हणाल की एकदा लावून होतं की काय, तर नाही असं काही. मला वाटलं कोणीतरी बघतंय. माझ्या आजूबाजूला भरपूर लोक राहतात, ते मी काय किडे करत असते ते सगळे बघत असतात. तर बघू द्यात, चुकीचं आपण काय करत नाही. दॅट्स इट. खूप थंड थंड वाटतंय, भारी वाटतंय खरंच. एक 10 ते 20 मिनटं तुम्ही हा मास्क ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही तो वॉश करा. मग त्यानंतर तुम्हाला मी दाखवते वॉश करताना पण. तर काही बघू शकता आता 20 मिनिटला बाकी आहेत. सुकलेला आहे. मी जरा झाड लावलेलं आहे त्यामुळे थोडं थोडं मध्ये मध्ये ओलं आहे. मी फॅन पण आत्ता लावला ॲक्च्युली. सो मी आले एकदम 10 ते 20 मिनटं झाल्यानंतर मी ते वॉश करायला गेले. वॉश म्हणजे आपल्याला काय फेस वॉश वगैरे साबण वगैरे ह्याने नाही धुवायचे. खाली आपल्याला हाताने पाण्याने ते रगडत राहायचे, कारण की ते पूर्ण असं चेहऱ्यावरती बसून राहिलेलं असं कडकमध्ये, त्यामुळे एकदम क्लीन करायचं. आपण स्क्रब कसं करतो त्या टाईपमध्ये स्क्रब करून घ्यायचे. आणि मी पूर्ण वातावरण लाल लाल करून ठेवलेलं आहे. तुम्ही पण असं करू नका. मी तुम्हाला दाखवते. मी बेसिंगमध्ये करते ॲक्च्युली. बेसिंगमध्ये नको म्हटलं आज, जरा तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाथरूममध्ये केलं. किती छान असा ग्लो आलेला आहे. मला तर वाटतंय फरक, खरंच वाटतंय, मी खोटं नाही बोलत आहे. खरंच यार. खरंच खूप छान ग्लो आलेला आहे आणि तुम्हाला मी सांगेल खूप भारी वाटतंय आणि खूप सॉफ्ट सॉफ्ट वाटतंय. इन्स्टंट रिझल्ट म्हणतात ना त्याला, हे म्हणतात इन्स्टंट रिझल्ट. सो भेटूयात पुन्हा. बघू शकता माझ्या चेहऱ्यानंतर धुतल्यानंतर किती छान असं वाटतंय. म्हणजे मी त्याच्यावरती आत्ता काहीच लावलं नाही, मॉइश्चर नाही लावलं, सनस्क्रीन नाही लावली, पण मला तर खूप इफेक्ट वाटते आधीच्या चेहऱ्यापेक्षा. तर आत्ताचा चेहरा बघू शकता तुम्ही किती ग्लो आलाय. मी फक्त चेहरा धुतला आणि खाली टिकली लावून आली आहे. आणि कारण बघू शकता तुम्ही किती छान. मला तर खूप वाटतं की खूप चेंजेस आहे. तुमच्याकडे काही फंक्शन असेल किंवा इमर्जन्सी बेबीचा बड्डे असेल तुमच्या, किंवा छोटेसं काही काही फंक्शन असतील, तर पार्लरमध्ये जायला वेळ नाही आहे, फेस मास्क लावायचा आहे वगैरे, फेशियल वगैरे करायचे काही गरज नाही आहे. आणि आपण म्हणतो आपल्या चेहऱ्यावरती काही टॅन नसतो, तर खरंच टॅन असतो, आपल्याला कळून येत नाही. तर माझा चेहरा तुम्ही बघू शकता. मी तर खूप खूप हॅप्पी या मास्कवरती. तुम्ही पण ट्राय करा. मी 2दा-3दा ट्राय केला आणि खरंच ग्लो आला आहे. मला पहिल्यांदा 2दा ग्लो आल्यानंतर मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. खरंच खूप इन्स्टंट रिझल्ट आहे याचा. बघू शकता माझा चेहरा. वाव, मी तर खूप हॅप्पी आहे. आणि कोणाला नको असते असे छान स्किन वगैरे.
म्हणजे आणि काय होतं, जे पिंपलचे डार्क्स वगैरे असतात ना, हे मला लेटेस्ट आत्ता आलेले आहेत. तर मी हा मास्क खूप आधी यूज केला होता, आता म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. सो हे डार्क सर्कल असतात किंवा डार्क्स किंवा टॅनिंग झालेली असते, ती सगळे रिमूव्ह होते. सो अशा प्रकारे माझी स्किन ग्लो झालेली आहे. तर तुम्हालाही असाच रिझल्ट हवा असेल तर तुम्ही एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा होता फेस मास्क. काही नाही, आपल्याकडं बेसन पीठ तर इझिली असतं, गव्हाचं पीठ असतं आणि बीटरूट म्हणजे पीठ हे आपल्याला बाजारातून आपण इझिली भेटू शकतं. तुम्ही घेऊन येऊ शकता आणि मस्तपैकी जे सांगितले तसं ट्राय करा आणि बघू शकता इन्स्टंट ग्लो. वाव. सो कंटिन्यू करा आणि नक्की ट्राय करा. तो अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो पटापट जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारे तुमचं प्रेम द्या. चलो बाय बाय.